आणि एक महत्त्वाची बातमी, परळीतील सरपंचावर गोळीबार झालेला आहे। पवार गटाच्या बबन गीतेंवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळेंवर गोळीबार झाला होता। पवार गटाचे नेते बबन गीतेंवर 302 चा गुन्हा या प्रकरणी दाखल करण्यात आलाय। पैशांच्या वादातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येते। बापू आंधळे अजित पवार गटाचे सरपंच तर धनंजय मुंडेंचे समर्थक होते। तर या गोळीबार प्रकरणी पवार गटाचे कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बापू आंधळे अजित पवार गटाचे सरपंच तथा धनंजय मुंडेंचे समर्थक आहे। त्यांच्यावर गोळीबार झाला होता आणि या प्रकरणी पवार गटाच्या बबन गीते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला होता आणि त्या प्रकरणी आता बबन गीते यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी संभाजी मुंडे यांच्याकडून। संभाजी, विशाली, काल संध्याकाळी 7:30 ते 8 वाजता एक परळी शहरामध्ये गोळीबार झाला होता। यामध्ये आपण पाहू शकतो परळी तालुक्यातील मरळवाडी येथे गावचे सरपंच जे धनंजय मुंडेचे खंदे समर्थक होते, त्यांच्यावर रात्री गोळीबार करण्यात आलेला होता। त्याच्यामुळे त्यांचा तो जागेवर मृत्यू झालेला आहे। अन्य 2 जखमी आहेत। त्यानुसार आता आपण पाहू शकतात की राष्ट्रवादी गटाचे बबन गीते यांच्या दोघांवर गुन्हा 302 चा गुन्हा दाखल झालेला आहे। विशाली, नक्कीच संभाजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर बापू आंधळे यांच्यावर गोळीबार झाला होता आणि या गोळीबार प्रकरणी आता पवार गटाचे नेते बबन गीते यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आलेला